मॉर्निंग स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पवार सरांचे इंग्रजी कोचिंग क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हेलन किलर अँड ॲनी सुलेवान याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. आता यू नो दॅट इंग्लिश वर्कशॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश वर्कशॉप हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. तर हिअर आर सम टाइप्स ऑफ द क्वेश्चन्स आर गिवन फॉर यू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनेक प्रकारचे यूट्यूबचे जे व्हिडिओ पाहिजे असतील तर पवार सरांचे इंग्रजी क्लासेसला भेट द्यायला विसरायचं नाही. ओके, तर आता बघा लक्षात घ्या की नाव वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश विथ पवार सर इन अ हेलन किलर अँड ॲनी सुलेवान्स इंग्लिश वर्कशॉप. तर व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? बघा, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत हे सांगा. बघा, आता पहिलं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय, the most important day in Helen Keller's life when her teacher came to her. The most important day Helen Keller's life was when her teacher came to her. So which is the answer? That there is a true. Correct answer is a true. When young Helen stretched out her hand and her mother took it. Yes, is it correct? Yes. तर बघा, answer is a false. तर व्हेन यू यंग हेलन, ठीक आहे ना, यंग हेलनकडे जर पाहिलं तर यंग हेलन यांनी स्ट्रेच केले होते का त्यांचे हँड जेव्हा स्ट्रेच केले होते तेव्हा त्यांच्या आईनं त्याचा हात पकडला होता का? नाही. तर बघा की यंग हेलन लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँडिंग देम. यंग हेलन यांनी बरेच या ठिकाणी शब्द विदाउट अंडरस्टँडिंग शिकलेले होते का? तर यस, इट इज ट्रू आन्सर. ओके, तर बघा, वन डे यंग हेलन अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. एके दिवशी त्यांना कळालं की सर्व गोष्टीला नावं असतं. इज इट करेक्ट? येस, ट्रू. करेक्ट आन्सर इज अ ट्रू. नेक्स्ट बघूया, यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीस ऑफ द डॉल टुगेदर. म्हणजे ते एकत्रपणे बाहुलीचे तुकडे जमा करू शकल्या नाहीत. तर इट इज अ फॉल्स. त्याच्यानंतर यंग हेलन फेल्ट सॉरी डॅट शी हॅड ब्रोक द डॉल. येस, इट इज अ ट्रू. नेक्स्ट, लिसन केअरफुली अँड क्लासिफाय द फॉलोइंग इन टू वन अँड मेनी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल लिहायचं आहे. हिअर आर गिवन आर सम टाइप्स ऑफ द वर्ड्स आर गिवन हिअर. तर इथं काही शब्द देण्यात आलेले. तर पहिला शब्द बघा, डे, कॉन्ट्रास्ट, टीचर, लिव्स, मंथ्स, इयर्स, आफ्टरनून, पोर्च, सायन्स, फेस, फिंगर्स, लिव्स, ब्लाझूम, अँगर, बिटरनेस, त्याच्यानंतर वीक, स्ट्रगल, सीफ अँड डार्कनेस. ओके, दीज आर द वर्ड्स आर गिवन फॉर यू. तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, एक आणि आपल्याला अनेक लिहायचं आहे. तेव्हा वनमध्ये कुठले कुठले शब्द येत आहेत तर डे, टीचर, आफ्टरनून, पोर्च, फेस, सीफ, अँगर, बिटरनेस, लक्षात, स्ट्रगल अँड डार्कनेस. दीज आर द वर्ड्स आर गिवन हिअर. नेक्स्टमध्ये आता बघा, मेनीमध्ये कुठले शब्द येतील तर कॉन्ट्रास्ट, लिव्स, मंथ्स, इयर्स, लक्षात, सायन्स, फिंगर्स, लिव्स, ब्लाझूम अँड वीक्स. दीज आर द वर्ड्स आर गिवन इन अ मेनी. लक्षात, अनेक, एक आणि अनेक या अर्थानं आपल्याला शब्द लिहायला सांगण्यात आलेले आहेत. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, द नरेटिव्ह इज रिटन इन अ फर्स्ट पर्सन युझिंग. तर पहिल्यांदा या ठिकाणी या कवीनं किंवा या लेखकाने जे काही संपूर्ण लिहिलेलं आहे ते या ठिकाणी फर्स्ट पर्सनचा उपयोग केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर काही उपयोग करून लिहायचा आहे. तेव्हा रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग हेलन केलर. म्हणजे ज्या ठिकाणी आय आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला हेलन किलर लिहायचं आहे किंवा यंग हेलन लिहायचं आहे. अप्रोप्रिएटली इन प्लेस आय अँड मेकिंग नेसेसरी चेंजेस इन द सेंटेन्स. तुम्हाला योग्य असे बदल वाक्यामध्ये करायचे आहेत. ओके, आता बघूया आपण पहिलं वाक्य काय आहे. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. व्हॉट इज द आन्सर? हेलन किलर. इथं काय लिहूया, हेलन किलर किंवा यंग हेलन केलर. ओके, डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर ऑर मार्वल ऑर सरप्राईज फॉर हर. नेक्स्ट, the morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. What should be answer? The morning after young Helen's teacher came, she led. इथं सी लिहिलेलं आहे, आपण बदल करू ना, लक्षात. She led Helen into her room and gave her a doll.
पुढे आन्सर बघा, ऑन एंटरिंग द डोअर, ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. आता काय काय बदल करावे लागतील, तर यामध्ये सुरुवातीचा बदल आहे ऑन एंटरिंग द डोअर हेलन केलर रिमेंबर्ड, हेलन केलर रिमेंबर द डॉल शी हॅड ब्रोकन. ओके, then my eyes filled with the tears, then my eyes filled with the tear, for I realized what I had done, and for the first time I felt repentance and sorrow. सुरुवातीला मला या ठिकाणी काय वाटलं, repentance and sorrow वाटलेलं आहे. तर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला लिहिता येईल बघा. then her eyes, my eyes च्या जागेवर काय, her eyes filled with the tears, filled with the tear, for Helen Keller realized म्हणजे काय, जाणीव झाली. त्यांना कशाची जाणीव झाली, की त्या गोष्टीची. what she had done for the first time Helen felt repentance and sorrow. Okay, next question बघा. read the following sentence and फ्रेम ॲट लिस्ट रिलेव्हंट क्वेश्चन ऑन इच. प्रत्येकावर आपल्याला रिलेव्हंट क्वेश्चन तयार करायचे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आय वॉज लाईक दॅट सी बिफोर माय एज्युकेशन बिगिन. तर क्वेश्चन कशापासून करायचं आहे, हू, व्हॉट आणि व्हेन या एक्झाम्पल पासून आपल्याला करायचं आहे. तर पहिलं काय लिहिण्यात आलेलं बघा, who was like that she before her education began. It is the first question, it is a sample question for yourself. लक्षात. तर आता बघा पुढचा प्रश्न आपण बघूया की one day I was playing with a new doll. आन्सर काय काय लिहिता येईल आपल्याला, who was playing with a new doll one day. ओके, नेक्स्ट आहे what was she doing one day. what was she doing one day, ती एके दिवशी काय करत होती. आणि आता दुसरं एक आहे सी मध्ये बघा की आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड दॅट डे. तर व्हॉट डिड शी लर्न दॅट डे. नेक्स्ट आहे हू लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड दॅट डे. लक्षात. तर असे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करू शकतो. ओके, आता बघा पुढे बघूया आपण एखादा क्वेश्चन. शी ब्राउट माय हॅट. ओके, हू ब्राउट माय हॅट, who brought my hat किंवा who brought her hat. ओके, and what did she bring her, असं उत्तर लिहू शकतो आपण. we walked down the path to the well house. what should be the answer? yes, तर who walked down the path the well house, to the well house. okay, and where did we walk down, आम्ही कुठं वॉक डाऊन झालो. तर लक्षात, वेअर नाही चालू करतो आपण, पण रिलेव्हंट क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे, हू, व्हेन ना. ओके, अँड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन्ड माय सोल. तर व्हॉट अवेकन्ड हर सोल. ओके, अँड व्हॉट डिड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन. ओके, दीज आर द वर्ड्स आर गिवन हिअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, राईट अबाउट युअर ओन एक्सपिरियन्स. तुम्हाला तुमच्या स्वतःचा अनुभव लिहायचा आहे. ओके, and do you remember an occasion when you did something successfully for the first time. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुरुवातीला अशी कुठली एखादी गोष्ट केलेली आहे का, की तुम्हाला एखादा अनुभव आठवतो का, की जो तुम्ही पहिल्यांदाच केलेला होता. बघा, आता हा अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय. दिस इज माय एक्सपिरियन्स फॉर युअर सेल्फ. ओके, तर बघा व्हॉट वॉज हॅपन्ड देअर. तर राईट अबाउट हिअर शॉर्ट आपल्याला 10 ते 12 ओळीत लिहायचं आहे. तर परहॅप्स an outline and composition before write. ओके, when I was young. बघा, when I was young, मी जेव्हा लहान होतो. when I was young, the kitchen was out of bounds for me. आणि जे किचन होतं ते माझ्या या ठिकाणी डोक्याच्या बाहेर होतं. लक्षात. and so I couldn't experiment with cooking. आणि I was not able to experiment with the cooking. बट वन अर्ली मॉर्निंग, पण एके दिवशी काय झालं बघा की मॉम हॅड गॉन टू मार्केट. आणि आई बाजारात गेली होती. नो वन एल्स वॉज होम. घरी कोणीच नव्हतं. नो वन वॉज एल्स होम, घरी कोणी नव्हतं. आणि काय झालं मग, आय स्टेप्ड इनसाइड द किचन. मी किचनमध्ये पाऊल ठेवलं. अँड डिसाइडेड टू बिगिन माय फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि ठरवलं की मी माझा पहिला अनुभव करायचा. ओके, ॲज अ शेफ बाय मेकिंग अन ऑमलेट. आणि एक शेफ म्हणून मी जसं या ठिकाणी काय करत होतो की ऑमलेट तयार करत होतो. शुअरली
आय हॅड सीन मॉम डुईंग इट. आणि या ठिकाणी मी नक्कीच पाहिलं होतं. आय हॅड सीन, मी पाहिलेलं होतं मॉम डुईंग इट, आई करत असताना. ओके. आय टूक अॅन एग, आय टूक अॅन एग, मी एक अंडं घेतलं. अँड सम टोमॅटोज अँड ओनियन्स, सम टोमॅटोज अँड ओनियन्स, आय ब्रॉट सम टोमॅटोज अँड ओनियन्स, मी काही टमाटे आणि ओनियन घेतले, कांदे. अँड आय नो द बेसिक्स, मला काही बेसिक गोष्टी माहिती होत्या, म्हणजे मला बेसिक गोष्टी माहिती होत्या. सो आय बिगॅन द वर्क, मी काम करायला सुरुवात केली. आय चॉप्ड द ओनियन्स, मी कांदे कापले. अँड देन केम द टोमॅटोज विथ अ टीअरफुल आईज, म्हणजे अतिशय त्या ठिकाणी डोळ्याला अश्रू येत होते. कशामुळे अश्रू येत होते? कारण कांदे कापल्यामुळे. आय वॉश्ड देम, आणि मी ते धुतले. ओके. आय वॉश्ड देम फर्स्ट अँड स्टार्टेड चॉपिंग, मी ते पहिल्यांदा धुतले आणि चॉपिंग करायला सुरुवात केली. आय ट्राय टू क्रॅक द एग्स, आणि मी जे अंडे होते ते या ठिकाणी क्रॅक केले. अँड हाफ, अँड इट टूक 2 or 3 attempts to crack it open into the bowl. The spices were next, आणि त्याच्यानंतर मी काही मसाले टाकले. आय स्पायसेस दे आर नेक्स्ट. अँड आय ग्रॅब्ड द चिल्ली पावडर, आय ग्रॅब्ड द चिल्ली पावडर, ग्रॅब्ड द चिल्ली पावडर. अँड देन अँड द सॉल्ट, आणि काही मीठ टाकलं. आय पुट द ingredients in the bowl with the egg and whisked it. I lighted, light म्हणजे काय? लावला. I lighted stove and put the big frying pan on it. एक मोठा तवा मी त्याच्यावर ठेवला. I put a big pan on it. Okay. And poured some oil in it. आणि त्याच्यात काही तेल ओतलं. And then the mixture. I took the spoon and made a rush to turn over the omelette. आणि अशा प्रकारे ऑमलेट तयार व्हायला सुरुवात झाली. बघा, आय मॅनेज्ड टू दॅट, आणि मी ते करण्यामध्ये यशस्वी झालो. बट इट वॉज ब्रोकन इन टू द पार्ट्स ऑफ रादर बर्न ऑल्सो, आणि थोडेसे अंडे जे होते ते थोडेसे करपले गेले. अँड सिटिंग ऑन द डायनिंग टेबल आय एन्जॉयड द बर्न्ड ऑमलेट, आणि जे जळालेलं ऑमलेट होतं ते मी खाण्याचा प्रयत्न केला. अँड ॲट दॅट टाईम दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स, अँड इट वॉज माय फर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स विच आय थिंक आय हॅव कम्प्लिटेड ॲट फर्स्ट अटेम्प्ट. आणि अशा प्रकारे मी माझा पहिला प्रयत्न कंप्लीट केलेला होता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एखादा अनुभव शेअर करायचा आहे. ओके. आता बघा, गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग, खालील गोष्टीबद्दल या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन जमा करा, असा प्रश्न आलेला आहे. डिफरंट टाइप्स ऑफ इम्पेअरमेंट दॅट लिमिट अ पर्सन, म्हणजे काही काही अशा गोष्टी असतात की त्या माणसाला लिमिट करतात. ॲक्टिव्हिटी ऑर मेक इट डिफिकल्ट टू हिम ऑर मिक्स विथ अदर सोसायटी, आपण समाजामध्ये मिसळू शकत नाही. तर कुठल्या कुठल्या? हिअरिंग डिसेबिलिटी. तर पहिली असेल हिअरिंग डिसेबिलिटी, ऐकण्याची क्षमता. हिअरिंग लॉस ऑर इम्पेअर्ड हिअरिंग, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऑफ अ ह्युमन बिईंग. लक्षात. दुसरी एक आहे व्हिज्युअल डिसेबिलिटी, दिसण्याची डिसेबिलिटी, ठीक आहे ना. ब्लाइंडलेस ऑर लो व्हिजन ऑर या ठिकाणी कलर ब्लाइंडलेस, अशा लोकांना पाहता येत नाही, ही एक समस्या समाजामध्ये दिसते. त्याच्यानंतर बघा, इंटेलेक्च्युअल अँड लर्निंग डिसेबिलिटी, म्हणजे बौद्धिक डिसेबिलिटी, काही लोक शिकू शकत नाही. सम पीपल कांट लर्न समथिंग, ठीक आहे ना, दे आर अनेबल टू लर्न समथिंग. अँड डिसऑर्डर, रीडिंग डिसऑर्डर. ओके. नेक्स्ट, फिजिकल डिसेबिलिटी. द फिजिकल डिफिकल्टीज विथ अ वॉकिंग और अदर मोमेंट इनॅबिलिटी आपल्याला अदर मोमेंटमध्ये इनॅबिलिटी दिसते. त्यांच्या काही गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता जाणवते. टू यूज अ कम्प्युटर माउस, स्लो रिस्पॉन्स टाइम अँड डिफिकल्ट कंट्रोलिंग मोमेंट्स. ओके. नेक्स्ट बघा, आता पुढे एक देण्यात आलेलं आहे. हाऊ मॉडर्न टेक्नॉलॉजी कॅन बी यूज्ड टू ओव्हरकम देअर प्रॉब्लेम. Today's modern technology can be used to overcome the problem of disabled providing following facilities. पहिल्यांदा, टेक्स्ट टू स्पीच टूल फॉर व्हिज्युअल डिसेबल्ड पीपल, जे या ठिकाणी डिसेबल्ड पीपल आहे त्यांना आपण साधनं काही प्रोव्हाइड करू शकतो. नेक्स्ट आहे स्पीच कॅप्चरिंग, आहे की नाही, स्पीच कॅप्शनिंग फॉर लर्निंग डिसेबिलिटी पीपल. लक्षात, काही लोकांना आपण लर्निंग डिसेबिलिटीमध्ये असणाऱ्यांना सुद्धा काही प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड
हार्डवेअर लाईक अ स्टेफन हॉकिंग युजर. जसं स्टेफन हॉकिंग काही साधनं वापरत होते त्या साधनांसारख्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आंधळे आणि यांना बहिऱ्यांना चांगल्या प्रकारे शिकवता आपल्याला येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग युअर ओन आयडियाज. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरा. The most important day I remember in all life is one on which I got first prize. I did not know what to do. I did not know. आता इथं काय करायचं होतं आपल्याला सुरुवातीच्या वाक्यामध्ये बघा. The most important day I remember in all my life is. आपल्याला पुढं भरायचं आहे की is there one on which I got my first prize. I did not know. I did not know. It is a clause. I did not know. इथपर्यंत आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे काय करायचं आहे what to do. I did not know what to do. Okay. Next question बघा. One day while I was playing my friends. आता याच्या पुढे आपल्याला भरायचं आहे की my friend slipped and fractured his leg. I realized what I heard was sudden cry of a baby. ओके. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फाइंड द एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग पॅसेज. आता खालील उदाहरणावरून आपल्याला या ठिकाणी काही सॅम्पल देण्यात आलेले आहेत. त्या सॅम्पलच्या आधारावर काय करायचं आहे, एक्झाम्पल शोधायचे पॅसेजमधून. बघा सुरुवातीला देण्यात आले आर्टिकल्स. आर्टिकलचे काही उदाहरणं शोधायचे बघा. पहिल्यांदा आहे हॅव यू एव्हर बीन ॲट सीन इन अ डेन्स फॉग. डेन्स फॉग अशा प्रकारे डेन्स वापरण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीवन हॅज अ नेम. नेक्स्ट आय हॅड नॉट लव्ड द डॉल. इथं द वापरण्यात आले कारण आपल्याला बाहुली अगोदरच माहिती आहे. राईट. येस. आता बघा कंपाऊंड वर्ड विद्यार्थी मित्रांनो. कंपाऊंड वर्ड. कंपाऊंड म्हणजे काय, संयुक्त शब्द वापरायचे आहे. तर यामध्ये बघा पहिला आपला शब्द आहे आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. अप्रोचिंग फुटस्टेप्स यामध्ये फुटस्टेप्स हा शब्द आपण वापरलेला आहे. त्याच्यानंतर आय लेफ्ट द वेल हाऊस. वेल हाऊस इगर टू लर्न. वेल हाऊस. ओके. आणि आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. सनशाईन. सन आणि शाईन दोन शब्द या ठिकाणी कंपाऊंड केलेले आहेत. ओके. आता कळालेलं असेल तुम्हाला. आता बघा पुढे बघूया की प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. आय टॉट यू. ठीक आहे. आफ्टर या ठिकाणी यू नो दॅट अबाउट सम टाइप्स ऑफ द थिंग्स अबाउट अ प्रेझेंट पार्टिसिपल. हाऊ कॅन वी यूज. तर बघा आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. वॉज प्लेइंग. It is a present continuous tense, but it is a present participle. Okay. Next, on entering the door, I remembered the doll had broken. On entering is a present participle. Okay. Next, I felt approaching footsteps. Approaching is also present participle. ओके. तर अशा प्रकारे आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करू शकतो. तर बघा पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरं रूप. ओके. थर्ड फॉर्म ऑफ अ व्हर्ब. त्याच्यानंतर बघा आय वॉज फ्लश्ड विथ अ चाइल्डिश प्लेजर प्राईड. हिअर फ्लश्ड इज अ past participle. And then I had not loved the doll. I had not loved is a past participle. Yes. ओके. आणि आय हॅड ब्रोकन द डॉल. आय हॅड ब्रोकन द डॉल म्हणजे मी बाहुली तोडली होती. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे या ठिकाणी हे आपण इंग्लिश वर्कशॉप पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा इंग्लिश वर्कशॉप आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण तुमच्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करतोय. तर तुमची फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. दॅट विल बी द इन्स्पायरेशन फॉर अस. सो डोंट वेट टू सबस्क्राईब. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू.